हे आकडे सत्ता कुणाची येते हे महत्त्वाचं असेल। महागठबंधन 35 जागांवरती आघाडीवर आहे, एनडीए 70 जागांवरती आघाडीवरती आहे। म्हणजे दुपटीचा फरक या दोनही आघाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। एकूण 100 जागांचे कल हाती आलेत। 100 जागांचं चित्र नेमकं काय आहे? एनडीए 75 जागांवरती आघाडीवरती आहे, ज्यामध्ये भाजप 43 आणि जेडीयू 27 असे आकडे आहेत। तिथे काँग्रेस आणि आरजेडीचं काय सुरू आहे? आरजेडी जरी सुसाट वाटचाल करत असली तरी सुद्धा काँग्रेस मात्र एकाच ठिकाणी अडकलेली आहे। काँग्रेसचे आकडे जे आहेत कलांच्या बाबतीत ते फारसे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। पण एनडीए सुसाट आहे। एनडीए मध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे? तर तो नितीश कुमारांचा आहे, तो भाजपचा आहे। भाजप 43 जागा, एनडीए 75 जागांवरती आघाडीवर आहे, जेडीयू 27, भाजप 43 असं सध्याचं एनडीएचं चित्र आहे। महागठबंधन 39 जरी असलं तरी त्यामध्ये आरजेडीच्याच जागा 36 आहेत। काँग्रेस 2 जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातले 12 मंत्री ज्ञानदा आघाडीवर आहेत, त्यामुळे नितीश कुमार ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आताची अपडेट। त्यामुळे आता पोस्टल बरोबरच ईव्हीएम मतमोजणीचे देखील आकडे जे आहेत ते समोर येऊ शकतात। 100 जागांचे कल हाती आले आहेत आणि नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातले 12 मंत्री आघाडीवर, 119 एकूण कल जे आहेत ते आता समोर येत आहेत। 43 भाजप, 27 जेडीयू, 5 इतर त्यांचे। त्यामुळे एनडीए 75, महागठबंधन 38 वर आहे, जनसुराज 3 आणि इतर 3। त्यामुळे 243 पैकी 119 कल हे आता समोर येत आहेत। ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित आणखी आकडेवारी झपाट्याने आपल्याला समोर येऊ शकेल। आणि बिहारमध्ये या 3च पक्षांच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचं लक्ष असणार। ते म्हणजे नितीश कुमार काय करतायत, भाजपचा परफॉर्मन्स कसा असतोय आणि लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचा पक्ष म्हणजे लालू प्रसाद यादवांचाच पक्ष खरं तर आरजेडी, तेजस्वी यादव आपल्या पक्षाला किती सक्षमपणे पुढे नेतात। सध्याची आकडेवारी आपण पाहतोय ग्राफिक्समधनं। 44 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे, जेडीयूनं 27 जागांवरती आघाडी टिकवलेली आहे, आरजेडी 42 जागा म्हणजे भाजपच्या बरोबरीनं, भाजपच्या तुलनेमध्ये आपण विचार केला तर भाजपच्या बरोबरीनं जागांवरती आघाडी आरजेडीची पाहायला मिळते। काँग्रेसची कामगिरी गेल्या अनेक वर्षांपासून तशी सोसो राहिलेली आहे, फारच सुमार राहिलेली आहे बिहारमधली। त्यामुळे काँग्रेस 2च जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। महुआमधनं तेज प्रताप यादव हे पिछाडीवरती आहेत, तारापूरमधनं उपमुख्यमंत्र्यांनी आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे, मैथिली ठाकूर सुद्धा अलीनगरमधनं आघाडीवर आहे, तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतली पण त्यांचे मोठे बंधू तेज प्रताप यादव हे मात्र पिछाडीवर आहेत। पुन्हा एकदा आपण आकडे सांगूयात, 44-27 जेडीयू भाजपची आकडेवारी आहे, आरजेडी 42 जागांवरती आघाडीवर आहे, पण आरजेडीला त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांची खूप स्ट्रॉंग साथ मिळते असं सध्याचं तरी चित्र नाही अश्विन। त्यामुळे एनडीए 76, महागठबंधन 45, जनसुराज 3, इतर 3, 243 पैकी 127 जागांचे कल सध्या हाती येताना बघायला मिळतात। राघोपूर मतदारसंघ तेजस्वी यादव आघाडीवर, तेजस्वी यादव यांच्या परफॉर्मन्सवर अर्थातच सगळ्यांचं लक्ष। आणि त्यांनी म्हणजे एकीकडे आपण बघितलं जाणार तर एक अनुभवी नेता नितीश कुमारांच्या रूपातला, तर दुसरीकडे तुलनेने नवीन ताज्या दमाचा युवा पिढीला आकर्षित करणारा असा तेजस्वी यादव यांच्या रूपातला नेता। आणि त्याच्यामुळे अनुभवाला लोक आता कौल देत आहेत का यंग जनरेशन, यंग ब्रिगेडला आपल्याला सत्ता स्थापन करायला पाठवतायत बघावं लागेल। एनडीए 78, महागठबंधन 45, त्यामुळे एनडीएचा आकडा वाढतोय, महागठबंधनचाही वाढतोय, पण महागठबंधनचा आरजेडीचाच फक्त आकडा वाढत असल्यामुळे एकूण इम्पॅक्ट जो आहे तो फार, त्याची गॅप जी आहे ती मोठी दिसते। आरजेडी 42, काँग्रेस 2, इकडे एनडीए 80 वर पोहोचल्यात आणि ज्याच्यामध्ये भाजपला 50 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं कळतंय। त्यामुळे भाजपने सिंगल म्हणजे स्वतःच्या कलामध्ये जर आपण बघितलं तर 50 ठिकाणी आघाडी घेतली आहे, जेडीयू 27, इतर 3, आरजेडी 43, काँग्रेस 2, इतर 1। त्यामुळे 243 पैकी 132 ठिकाणीचे कल आलेत आणि भाजपने कलांमध्ये अर्धशतक गाठले। म्हणजे फक्त एनडीए नाही तर भाजपनं कलांमध्ये अर्धशतक गाठलेलं आहे। गेल्या वेळेला सुद्धा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा भाजप होता, आताही कलांमध्ये भाजपचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय। 1951 साली पहिली निवडणूक बिहारमध्ये झालेली होती आणि तेव्हापासूनचा जर का आपण विचार केला तर यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालंय, हे ऐतिहासिक मतदान म्हणावं लागतं। त्याची टक्केवारी 66.91% इतकं मतदान बिहारच्या निवडणुकीत यापूर्वी 1951 पासून कधीही झालेलं नव्हतं। त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने जात आहे। एसआयआरचा सुद्धा मुद्दा होता, भाजपनं पहिल्यापासून मुद्दा लावून धरला। फेर मतदारांची जी यादी आहे ती पुन्हा तपासली गेली, ज्याच्यावरनं बराच वाद सुद्धा झालेला होता। याच एसआयआरच्या पार्श्वभूमीवरती बिहारची निवडणूक पार पडते। अपडेट काय आहे तर कलांच्या बाबतीत भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे, एनडीएनं सुद्धा 84 जागांवरती आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। महागठबंधनचा जर का विचार केला म्हणजे काँग्रेस आहे आणि आरजेडी आहे, महागठबंधन सध्या आघाडी जरूर घेत आहे,
पण तुलनेनं ते फारच कमी आहे. 47 जागांवरती